नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला होता. मरोड्यामध्ये आपला देव आलेला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. फॅन भेटले होते, फॅन मुवमेंट मस्त झाली आणि ते झाल्यानंतर मी आणि गोट्या निघालो होतो मरोड्याच्या दिशेने. तिथे पोहोचून आम्ही तिन्ही देवांचं दर्शन घेणार होतो, त्यामध्ये आंबे, चळे आणि तारापूर. तिन्ही देवांचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपलं एक शिताळ असतं जिथे प्रसादासाठी आपण दरवर्षी लस्सी बनवतो आणि यावर्षी 240 लिटर लस्सी बनवली होती आणि ती सगळी भक्तांना पाजण्यासाठी मी रस्त्यावर जाऊन उभारलो होतो, जेणेकरून त्यांना थांबवू शकतो आपण लस्सी पिण्यासाठी. मग काय मी थांबवलं. त्यानंतर आपले लाडके आमदार आबासाहेब देखील तिथे आले होते. त्यानंतर माझे मित्र यांना देखील ब्लॉगमध्ये घेतलं, कारण ते देखील आमच्यासाठी लोक थांबवत होते. देव तर नंतर सुटले होते, आपल्या शेताळावर देव येऊन थांबणारच होते, म्हणून मी थोडंसं पुढे आलो आणि पहिल्यांदा आंब्याचा तर देव आला होता, पाठोपाठ तारापूरचा देखील आला आणि त्यानंतर चळ्याचा देव मला घेऊन येण्याची संधी मिळाली. मग काय विशेष नाही हो. मग आपला पण देव देखील आपल्या शेताला आला होता. सगळी पोच झाल्यानंतर आम्ही पुढे आलो आणि भांडणं नाही झाली तर मग कसं नाही, हे पटतच नाही. आमच्या चळ्याचं होतच नाही. आजची गाडी उडवून झाल्यानंतर स्वप्नील भाई वाघ यांना ब्लॉगमध्ये येण्याची तर संधी दिली होती, पण स्वप्नील भाई वाघ मित्र परिवार त्यासोबतच राधे ग्रुपला ब्लॉगमध्ये घेतलं, कारण यांच्यामुळेच देव अतिशय चांगल्या प्रकारे मंगळवाड्यापर्यंत आला होता. त्यासोबत दीपक शिंदे साहेबांचं देखील महत्त्वाचं सहकार्य लाभलं होतं आणि नंतर बोराळे सिद्धेव आल्यानंतर सगळ्यांनी जल्लोष केला होता. त्यानंतर सगळा परिवार आवरून आम्ही दर्लिंगाच्या मंदिरात पोहोचलो होतो, कारण लग्न आता देवाची लागणार होती. मंदिरामध्ये जाऊन पहिल्यांदा दर्शन घेतलं होतं. देवाची पाठी देखील तिथं मंदिरात दाखल झाली होती. सगळ्यांचा जल्लोष चालू होता आणि तुम्ही बघू शकता जल्लोष किती चांगल्या प्रकारे चालू. त्यानंतर सगळी महापूजा चालू झाली होती व पूजा विधी तर झाला होता. देवाचे लग्न देखील लागली होती आणि त्यानंतर सर्व विजापुरी पुलकरांना जेवणाची प्रथा असते मंदिरामध्येच. त्यासाठी आम्ही सगळे जेवणासाठी बसलो होतो. मस्तपैकी जेवण तर झाली आहेत आणि चळेगावची, आंबेगावची आणि तारापूर गावची यात्रा आजपासून प्रारंभ होते.